अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. निरुपा देविकाला म्हणत असते, तुझ्या बाबांना फोन कर आणि बोलावून घे. तेव्हा देविका म्हणत असते, अहो आई, ते इथे कसे येऊ शकतात. त्याच वेळेला सत्याचा आवाज पाठीमागून आलेला असतो. तो म्हणत असतो, देविका अगदी बरोबर बोलते, ते इथे येऊच शकत नाहीत. तेव्हा देविका पाठीवळून पाहते तर सत्य असतो. आता सत्य यात पडलाय म्हटल्यावर तिची वाट लागणार हे तर नक्कीच असतं. तेव्हा निरुपा म्हणत असते, कशी काय नाही येऊ शकणार, नक्कीच येतील. ए देविका, तू फोन कर ग, आणि फोन करून ताबडतोब त्यांना इकडे बोलवून घे. त्याच वेळेला देविका म्हणत असते, अहो आई, ते असे अचानक कसे काय येतील, म्हणजे त्यांना सुट्टी वगैरे भेटणार नाही ना. अगं, सुट्टीचा काय विषय, ते स्वतःच मालक आहेत ना, मग त्यांना सुट्टी कशाला हवी आहे. आणि मला सांग, आता तुझं लग्न झाल्यापासून हा दुसरा पाडवा आहे, मग पाडव्याला त्यांनी इकडे यायला नको आहे का. आता तसंही पंकजचा एवढा मोठा बिझनेस वाढत आलेला आहे, मग त्या बिझनेससाठी तरी त्यांनी इकडे यायला हवं आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी तुलासुद्धा समजायला हव्यात ना. त्याच वेळेला देविका म्हणत असते, अव्वाई, पण हे कसं शक्य आहे, ते नाही येऊ शकणार. अगं, उलट ह्या पाडव्याला यावं, पंकजच्या इथे बिझनेससाठी त्यांनी काहीतरी एखादा दागिना वगैरे त्यांना गिफ्ट करावा, मग त्यांनी यायला पाहिजे की नाही. तेव्हा सत्या म्हणत असतो, निरुपा अगदी बरोबर बोलायला लागलीस बघ तू. त्यांनी येऊन इथे पंकजसाठी दागिना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्याच पाहिजेत, त्यांनी इथे आलंच पाहिजे. आता इकडे देविका म्हणत असते, कसं बोलू मी, मुळात बाबाच नाही आहेत तर बोलवणार कोणाला. आणि प्रत्येक वेळी ही बाई उठसूट मला सांगते की बाबाला फोन कर बोलवून घे, बाबाला फोन कर बोलवून घे. ही बाई एवढी पैशाची हवरट आहे ना की काही विचारायलाच नको. आता इकडे देविका म्हणत असते, आई, पण त्यांना असं अचानक नाही येता येणार, तरीसुद्धा आम्ही फोन करून बघते. त्यावर निरुपा म्हणत असते, हो, फोन करून बघ, आणि जर ते नाही ना आले तर त्यांना 4-5 लाख रुपये पाठवायला सांग, म्हणजे इकडे पंकजला एखादा चांगला सोन्याचा दागिना गिफ्ट म्हणून घेता येईल. तेव्हा देविका म्हणत असते, हो आई, मी फोन करून बघते बाबा काय म्हणतायत. त्याच वेळेला आता सत्या म्हणत असतो, हो हो, फोन करून बघायलाच पाहिजे आणि सांगायलाच पाहिजे, आणि निरुपा ते इकडे आलेच पाहिजेत. असं म्हटल्यानंतर देविका लगेच फोन करायला जाते. तेव्हा सत्या म्हणत असतो, निरुपा, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. पण तेव्हा निरुपा म्हणत असते, मी ना गॅसवर दूध गरम करायला ठेवले, ते पटकन मला बघायचे, नाहीतर उतू जाईल. असं म्हणून ती सुद्धा निघून जाते. त्यावर सत्या म्हणत असतो, ह्या घरात असलेले सगळे माणसं नुसते बंडल आहेत. तो बबड्या आणि ही बबडी, ह्या दोघंसुद्धा नुसते बंडल आहेत. पण ह्यांचा नाही बँड वाजवला ना तर नाव नाही सांगणार सत्या. ह्यांना आता बघतोच मी, पण हे कसे सरळ होत नाहीत तर. असं म्हणून सत्या त्याच्या कामावर गेलेला असतो. आता त्याच्या गाडीला एक भाडं आलेलं असतं, आणि ते भाडं नेमकं पोलीस स्टेशनच्या समोरच असतं. तिथे जाऊन तो फोन करत असतो, आणि फोन केल्यानंतर त्याला ते भाडं ड्रॉप केल्यावर पुन्हा दुसरं पिक करायचं असतं. त्याच वेळेला मी आत्ता ह्या पोलीस स्टेशनच्या तिथे आहे असं म्हटल्याबरोबर समोरून येणारा पंकज त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाणारा दिसतो. त्याच वेळेला सत्य विचार करतो, हा तर बबड्या आहे, त्या दिवशी पण बबड्या इथे पोलीस स्टेशनला होता, मग आत्तासुद्धा इकडे हा ह्याच पोलीस स्टेशनला इथे कसा काय आहे, नेमकं हे प्रकरण चाललंय काय, असा पंकज विचार करतो आणि बबड्याचा म्हणजेच पंकजचा पाठलाग करत असतो. आता सत्या तिथे जाऊन पाहतो तर हा आतमध्ये गेलेला असतो. आता पंकज आतमध्ये जातो आणि त्यानंतर पोलीस त्याच्यावर सरळ सरळ ओरडतात, तुला सांगितलं ना, जेव्हा सगळं काही आम्हाला माहिती मिळेल तेव्हा मी तुला ती माहिती कळवतो म्हणून. आता लगेच पंकज तिथून बाहेर पडतो. त्याच वेळेला सत्या तिथेच थांबलेला असतो, आणि सत्या म्हणत असतो, हा नेमका झोलझाल काय आहे हे सगळं शोधावंच लागेल असा तो विचार करतो. आणि तिथे बाहेर एका बोर्डवर काही जे गुन्हेगार आहेत, म्हणजे वॉन्टेड लोक आहेत, त्यांचे फोटो लागलेले असतात. आणि त्याच वेळेला सत्याचं त्या फोटोंकडे लक्ष जातं, आणि मग सत्याच्या डोक्यामध्ये सत्यागिरी येते. आता तो म्हणत असतो, नाही, काही जरी झालं तरीसुद्धा इकडे आता मी हा गेम वाजवणारच, पंकजला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी अडकवणारच, असं तो इथे बोलतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे आता सत्या घरी येतो, आणि रवीला ही सगळी काही गोष्ट तो समजावून सांगतो. तेव्हा रवी म्हणत असतो, सत्या दादा, तू अजिबात काळजी करू नकोस, आता बघ असे फोटो काढतो ना तुझे, म्हणजे इकडे सत्याचे फोटो काढता काढता ह्या लोकांना पंकजचा सुद्धा फोटो पाहिजे असतो, आणि म्हणूनच आता इकडे रवी सत्याचे फोटो क्लिक करत असतो, वेगवेगळ्या पोज द्यायला सांगतो. वेगवेगळ्या पोज द्यायला सांगितल्यानंतर आता इकडे
लगेचच जे काही आपला सत्य आहे तो इकडे पोज देत असतो आणि रवी त्याचे फोटो क्लिक करत असतो. पाठीमागून आता पंकज आलेला असतो. पंकज विचार करत असतो, हा सत्या तर एक नंबरचा वेडा आहे, पण ह्याच्या नादाला लागून हा रव्यासुद्धा वेडा व्हायला लागलेला आहे. काय करावं ना ते काहीच कळत नाही, असा विचार तो इथे करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तो म्हणत असतो, जाऊ दे मरू दे करू दे, यांना काय करायचं तर माझा मी खोलीत जातो आणि आराम करतो. तसंही मी आज फार दमलेलो आहे, असं म्हणून आता पंकज खोलीमध्ये निघालेला असतो. जेव्हा पंकज खोलीमध्ये जातो त्याच वेळेला सत्या आणि इकडे रवी त्याला आवाज देतात आणि म्हणत असतात, अरे पंकज दादा बघ ना, मला कळतच नाही आहे, ह्या सत्यदादाचा फोटोच नीट निघत नाही आहे, कळतच नाही काय करावं म्हणून. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, अरे त्यासाठी माणूस नीट लागतं आणि मोबाईलचा काही इश्यू नाही आहे, हा माणूसच नीट नाही आहे तर ह्याचा फोटो कसा काय चांगला निघणार आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, कोणाला बोलतोयस हे, मला बोलतोयस का? आणि आता मला एक गोष्ट सांग, मी फोटो चांगले काढत नाही म्हणजे नेमकं काय आहे? आणि मी चांगला नाही आहे म्हणून एवढंच तुला वाटतंय तर तुझा फोटो काढून दाखव बरं एक, ह्याच्या मोबाईलमध्ये ह्या रव्याच्या चांगला निघतोय का ते बघूयात आपण. आता मुद्दामच त्याला ही लोक उकसवण्याचं काम करत असतात, जेणेकरून ह्यांना पाहिजे तो फोटो मिळेल म्हणून. त्याच वेळेला आता रवी म्हणत असतो, पण ऐक ना मी काय म्हणतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा वाद आणि एवढी भांडणं करण्यापेक्षा पंकज दादा तू ये ना इथे, आपण तुझा एक फोटो ह्याला काढून दाखवूयात. आणि तुझा फोटो जर माझ्या मोबाईलमध्ये चांगला आला ना तर एक गोष्ट मात्र नक्की आहे, इकडे माझ्या मोबाईलचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे तो सत्यदादाच्या याचा फेसचा आणि त्याच्या लुकचा, आणि त्यामुळेच त्याचा फोटो नीट निघत नसेल ही गोष्ट नक्की आहे. असं म्हणून लगेच आता रवी पंकजला तिथे समोर उभा करतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये पंकजचे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तो फोटो क्लिक करायला लावत असतो. आता ह्या लोकांना जशी पोझिशन हवी आहे त्याच पोझिशनमध्ये इथे फोटो क्लिक करायला लावलेले असतात. म्हणजे आता तिथे वॉन्टेड लोक कसे एखादा गुन्हा केल्यागत, त्याचबरोबर इकडे काहीतरी त्यांनी खूप मोठं केलं आहे असे जे लोक असतात त्याच पद्धतीने हे सुद्धा त्यांना पोज द्यायला सांगत असतात. आणि हा वेडा पंकजसुद्धा सेम तेच करत असतो. आता वेगवेगळ्या अँगलने फोटो क्लिक केल्यानंतर ह्या लोकांना पाहिजे तसे फोटो मिळत असतात. आणि त्याच वेळेला आता इकडे सत्या आणि रवीची खाणाखून सुरू असते की व्यवस्थित अगदी क्लिअर फोटो मिळाला की मग लगेचच तू सांग म्हणून. आणि आता शेवटी फायनली ह्या लोकांना इथे फोटो मिळाल्यानंतर आता इकडे जो काही रवी आहे तो रवी सत्याला खुणावत असतो. आणि त्यानंतर पंकज म्हणत असतो, आता बॅकसाईडने काढ ना. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, नाही नाही बॅकसाईडनं फोटो काढायची काहीच गरज नाही, जसा फोटो पाहिजे होता तसा फोटो मिळाला. म्हणजे मला नाही समजलं. अरे म्हणजे तुझ्या पोज एवढ्या छान आहेत की आता ह्या पोज मी सत्यादादाला दाखवतो आणि ह्या पोज सत्यादादाला दाखवल्या ना तर तो नक्कीच तुझ्यासारखाच अशा ह्यामध्ये उभा राहील आणि लगेचच आता इकडे तो चांगले फोटोसुद्धा क्लिक करून घेईल, असं इकडे तो म्हणतो. आणि तेव्हा लगेच आता तो पंकज म्हणत असतो, चालू द्या तुमचं जे काही चालायचं आहे ते, मला ना तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही, माझा मी जातो, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. इकडे आता देविका खोलीमध्ये आलेली असते. देविका खोलीमध्ये आल्यानंतर ती आता फार चिडचिड करत असते. ती म्हणत असते, खरंच ना ह्या बाईला ना उठसूट इथे पैसे आणि पैसेच पाहिजे आहेत. ही बाई पैशासाठी इथे माझ्या बापाची नेहमीच आठवण करते आणि मी आता कसं फोन करू, कुठून काय करू मला काहीच कळत नाही, असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. आणि कपड्याच्या घड्या घालत असते. आता कपड्याच्या घड्या घालत असताना तेवढ्यातच तिथे आता ह्या दोघी जणी आलेल्या असतात. आणि ह्या दोघी जणी तिथे आल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते, अगं तू काय करतेस देविका? तेव्हा ती म्हणत असते, नाही काही नाही, तुमचं काय आहे, तुम्ही कशाला आलात तिकडे? तेव्हा मीरा म्हणत असते, अगं काही नाही, आम्हाला ना इथे आज तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या, म्हणजे तुझी मदत करावीशी वाटली. खरं तर तू बघ ना किती काम करतेस म्हणून म्हटलं चला आज तुझी थोडीशी मदत करूयात, असं रियासुद्धा म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे देविका म्हणत असते, खरं तर मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा फार कंटाळा आला आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, असू दे मी कपड्याच्या घड्या घालू लागते. आता ह्यांच्या कामासाठी आलेल्या असतात दोघीसुद्धा. तेव्हा मीरा म्हणत असते, रिया हे बघ असे कपडे 1 ते 2 वेळा झटकायचे, आपण जर कपडे व्यवस्थित झटकले ना तर किडामुंगी काही कपड्यामध्ये राहिलेली असेल ना तर ती निघून जाते, असं झटक. तेव्हा आता इकडे रिया 2-3 वेळा कपडा झटकते. तेव्हा देविका म्हणत असते, अगं ठीक आहे 1 वेळा 2 वेळा झटक ना, एवढा का झटकतेस? आता कपडा झटकल्याबरोबर त्यातून एक चावी खाली पडते. आता चावी मीरा बघते आणि ती म्हणत असते, बहुतेक ही चावी ना बाबांची असावी, मी त्यांना देऊन येते, असं मीरा म्हणत असते. आणि तेव्हा लगेच आता मीरा तिला देविकाला म्हणत असते, ऐक ना देविका,
मला असं वाटतंय की तुला ना भरपूर कामं आहेत. तुला जर बाकीची कामं असतील ना तर तू ती तुझी बाकीची कामं करून घे. ह्या कपड्यांचा घड्या वगैरे हे सगळं काही आम्ही दोघीजणी घालतो. तुला जा बाहेर जर काही कामं असली तर तुझी करून घे. तू नको ह्या कामाची काळजी करू. असं म्हटल्यानंतर देविका म्हणत असते, खरंच तुम्ही ना किती ग्रेट आहात गं. आज ना मला खूप छान वाटतंय. तुम्ही खरंच हे सगळं काही माझं काम कराल का? त्याच वेळेला इकडे आता त्या म्हणत असतात, हो हो काहीच हरकत नाही, जा तुझं हे कर. असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे जी काही मीरा आणि त्याचबरोबर रिया ह्या दोघीजणी विचार करत असतात, आता आपल्याला ही चावी तर मिळाली आहे, पण मला असं वाटतंय की आता तू इथे बस, मी पटकन ना ही जी काही चावी आहे ना ही बाबांच्या खोलीमध्ये कशाची आहे ते बघून येते. असं म्हणून मीरा लगेच आता सुधाकरकडे चाललेली असते. तेवढ्यात सुधाकर समोरून येतात आणि म्हणत असतात, मीरा तू इथे काय करतेस? आणि तेव्हा मीराच्या हातामध्ये ती चावी असते. तेव्हा सुधाकर ती चावी पाहतात आणि म्हणतात, ही चावी तुझ्याकडे कशी? त्याच वेळेला मीरा म्हणत असते, बाबा ही चावी ना तुमच्या त्या कपड्यामध्ये होते आणि अशी झटकली आणि त्यानंतर ही चावी खाली जमिनीवर पडली, म्हणून मग मी ती चावी तुमच्याकडेच द्यायला येत होते. तेव्हा आता इकडे रियाला फारच मोठा प्रश्न पडतो. ती म्हणत असते, जो काही प्लॅन केला तो पूर्ण फ्लॉप होतोय बहुतेक. तेव्हा सुधाकर म्हणतात, अरे हो हो हो, बघ बरं हल्ली मी पण ना एवढा विसरबोळा झालो ना की काही विचारूच नको. मला ना मी कुठे वस्तू कशा ठेवतोय ना हे मला अजिबातच कळत नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आपण पाहतो की लगेचच इकडे आता सुधाकर ती जी काही चावी आहे ना ती चावी त्यांच्याकडून काढून घेत असतात. इकडे दुसऱ्या दिवशी सत्या जो आहे तो सत्या आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये तो फोटो असतो, जो काही आपल्या ह्याचा आहे, म्हणजेच जो पंकजचा आहे तो पंकजचा फोटो तो हातामध्ये घेत असतो आणि आता त्याला त्या वॉन्टेडच्या तिथे तो फोटो लावायचा असतो आणि त्यामुळेच त्याचे हे सगळे काही इथे आता प्रयत्न सुरू असतात. आणि हे सगळे प्रयत्न सुरू असताना आता लगेचच आता आपण पाहतो की इकडे सत्या अगदी वेळीच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि वेळीच संधीचा फायदा घेऊन त्याला तो फोटो जो आहे तो बाहेरच्या त्या बोर्डावरती लावायचा असतो, जेणेकरून तो बाहेरच्या बोर्डावर फोटो लावला की मग त्याचं पूर्ण काम होईल. आता इकडे तिथे बसलेला एक जो माणूस आहे ना तो माणूस आता त्याच्याकडे पाहतच असतो आणि तो माणूस त्याच्याकडे पाहत असताना सत्या खूप वेगवेगळे चाळे करतो आणि तेव्हाच तिथे एक गोष्ट जी आहे ती त्याच्या लक्षात येते आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे आता जो काही सत्या आहे सत्या विचार करत असतो, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा हा जो काही फोटो आहे ना तो फोटो इथे आता आपण ह्याच्यावर लावलाच पाहिजे. त्यामुळे सत्या ताबडतोब आता लगेचच तो फोटोला एक पिन घेतो आणि फोटोला ती पिन घेऊन तिथे तो लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि फोटोला पिन तिथे लावल्यानंतर आता लगेचच सत्याचं जे काही काम आहे ते इथे फायनली झालेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला आता इकडे मीरा आणि त्याचबरोबर रिया ह्या दोघीजणी किचनमध्ये असतात आणि त्या दोघीजणी विचार करत असतात काय करायचं, आता ती चावी शोधायची कशी, त्याचबरोबर ती चावी शोधल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत असा इकडे आता त्या विचार करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की मीरा म्हणत असते, पण मला ना समजतच नाही काय करावं आणि काय नाही, ते कसं आपण ते शोधायचं. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे बघ वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस, काही जरी झालं ना तरी सुद्धा सगळं व्यवस्थित होईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि मला असं वाटतंय की आता आपण ना इकडे सासूबाईंच्या कपाटामध्ये जाऊन सगळं काही शोधलं पाहिजे. एकदा का सासूबाईंचं कपाट आपण शोधलं ना तर मग सगळं काही व्यवस्थित होईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच निरुपा तिथे आलेली असते. निरुपा म्हणत असते, काय गे भवान्यांनो काय चालले, माझं कपाट शोधायचं आणि माझ्या कपाटाचं काय बोलत होतात, आणि काय गे मीरा त्या दिवशी तू तिकडे गेली होतीस ना, तर मग तू तिकडे गेल्यानंतर इकडे काय चाललं होतं हे सगळं काही, आणि त्याच वेळेला तू तिकडे तुझ्या सासऱ्यांना मदत करत होतीस ना, मग जेव्हा तू तुझ्या सासऱ्यांना मदत करत होतीस तेव्हा मात्र तू हे सगळं माझंच कपाट उचकवलंस ना, मग आता मी काय सांगते ते तू ऐकून घे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे
तूच आता त्या सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेस आणि काही जरी झालं तरी सुद्धा इकडे माझं कपाट आता तूच इकडे नीट करून द्यायचं आहेस, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते, हो हो चालेल ना, मी तुमचं जे काही कपाट आहे ना ते कपाट मी तुमचं नीट करून देते, असं ती म्हणते. आणि त्याच वेळेला रिया सुद्धा म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते, काळजी करू नका म्हणजे नेमकं कशाची काळजी करू नका? म्हणजे ते काही कपाट जे आवरायचं आहे ना ते कपाट आम्ही दोघी जणी मिळून इथे आवरू, तुम्ही अजिबात त्या सर्व गोष्टींची अजिबात काळजी करू नका. आता मीराला ऐतच कुलीत हाती मिळालेलं असतं. तेव्हा निरुपा म्हणत असते, ए मीरा, अजिबात हे करायचं नाही हां, आता तू ते सगळं कपाट आवरायचं आहे आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा. आणि कसला एवढा विचार करताय? तेव्हा रिया मध्येच म्हणत असते, काही नाही, तुमचं कपाट तेच तुमच्या कपाटामध्ये शोधाशोध करायचं काय? नाही नाही, मीरा म्हणत असते, म्हणजे तसं नाही, म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की तुमचं कपाट सगळं काही आवरायचं आणि तुमचं कपाट आवरून ते व्यवस्थित करायचं. असं म्हटल्यानंतर आता दोघी जणी निरुपाच्या खोलीमध्ये जातात. आता दोघी जणी निरुपाच्या खोलीमध्ये गेल्यानंतर रिया म्हणत असते, अगं मीरा वहिनी, मला ना फार भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टीची. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, हे बघ, काळजी करू नकोस, आता आपण हे सगळं काही घेतलं आहे तर ते करावंच लागणार आहे ना, आणि जोपर्यंत आपण ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करत नाहीत तोपर्यंत आपल्याला ती चावी कशी मिळणार आहे? त्यावेळेस रिया म्हणत असते, अगं पण जर आपल्याला कोणी पकडलं तर? तेव्हा मीरा म्हणत असते, नाही, कोणी नाही पकडणार, तू काळजी करू नकोस, आता बाबांच्या कपाटातच चावी असेल. असं म्हणून त्या दोघी जणी आता निरुपाचं पूर्ण कपाट खाली करू लागतात. त्या पूर्ण कपडे बाहेर काढत असतात. एका साईडला रिया घड्या घालण्याचं काम करत असते तर मीरा दुसऱ्या साईडला आता इकडे पूर्ण कपाट शोधाशोध करत असते, जेणेकरून कपाट शोधत असताना इकडे ती चावीसुद्धा मिळेल. आणि एकदा का ती चावी मिळाली की मग त्या चावीचा आता इकडे ठसा घेता येईल आणि दुसरी डुप्लिकेट चावी तयार करता येईल. आणि त्याच वेळेला डुप्लिकेट चावी तयार करूनच आता इकडे ती जे काही कपाटाची तिजोरी आहे किंवा काही गोष्टी आहेत त्या इकडे शोधता येतील आणि सत्याच्या जन्माचं सत्य काय आहे हे सुद्धा शोधता येईल, असा इकडे आता त्यांचा प्लॅन असतो. तेव्हा रिया म्हणत असते, वहिनी, पण खरं सांगू का, जर चावी सापडली ना तर मग आपल्याच बाजूनी सगळे फासे पलटलेले असतील. म्हणजे बघ ना, आता काही जरी झालं ना तरी इकडे आजी आणि त्याचबरोबर बाबा हे दोघे जण आपल्यापासून काय लपवतायत ना हे कळेल. तेव्हा मीरा म्हणत असते, बघ ना, अजून तरी चावी सापडली नाही, कुठे असेल चावी, काय करायचं ते काही समजत नाही, असा मीरा विचार करते. आता कपाट शोधत असताना मीराच्या हाती ती चावी लागते आणि कपड्याच्या खाली ती चावी असताना ती म्हणत असते, बघ रिया, सापडली, चावी सापडली. आता रिया म्हणत असते, पटकन ते साबण घे आणि त्या साबणावर त्या चावीचा ठसा घे, जेणेकरून ताबडतोब आपल्याला एक डुप्लिकेट चावी बनवून घेता येईल आणि पटकन हे सगळं काही आवरून जागच्या जागी ठेवून देता येईल, असं इकडे आता ती म्हणत असते. आता हे सगळं काही म्हणत असताना इकडे सुधाकर जे आहे ते फोनवर बोलत बोलत त्यांच्या खोलीकडे निघालेले असतात. आता इकडे रिया म्हणत असते, आवर वहिनी पटकन, जर हे पटकन नाही केलंस आणि कोणी आलं ना तर फार मोठा गोंधळ होऊ शकतो. आता सुधाकर खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता समोर हे सगळं काही कपाट आणि त्याचबरोबर पसारा आणि ह्या सगळ्या गोष्टी सुधाकरला दिसतात. तेव्हा सुधाकर मात्र थक्क झालेले असतात की हे सगळं काय आहे, मीरा आणि रिया आमच्या खोलीमध्ये काय करतायत आणि त्याच वेळेला त्यांनी हे सगळं कपाट का बरं काढलेलं असेल, असा सुद्धा सुधाकरच्या मनामध्ये प्रश्न येतो. सुधाकर म्हणत असतात, मीरा, रिया, तुम्ही दोघी जणी इथे काय करताय आणि तुम्ही आमचं कपाट का बरं कशासाठी उघडलं आहे? तुमची हिंमत कशी झाली आमच्या कपाटाला हात लावण्याची? त्याच वेळेला रिया आणि मीरा म्हणत असतात, नाही बाबा, ते आईंनी आम्हाला तुमचं कपाट आवरायला सांगितलेलं आहे. आणि इकडे सुधाकर म्हणत असतात, ते सगळं ठीक आहे, पण चावी तुमच्या हातामध्ये काय करते? असं म्हटल्यानंतर मीराची तर आता बोलती बंदच झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही पंकज आहे तो पंकज पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आता पोलिसांनी त्याला पकडलेलं असतं की हाच एक वॉन्टेड आहे म्हणून, आणि तिथे बसलेला माणूस सुद्धा मदत करत असतो त्या पंकजला पकडण्यासाठी. आता पंकज म्हणत असतो, असं काय करताय, मी काही नाही केलेलं. त्यावेळेला पोलीस म्हणत असतात, अरे हा काय, हा तर वॉन्टेडचा फोटो आहे इथे, मग हा फोटो इथे तुझा कसा काय आला? आणि पंकज म्हणत असतो, मला नाही माहिती हा फोटो माझा इथे कसा आलाय, पण मी हा नाहीये असा म्हणून आरडाओरडा करत असतो. आता त्याला आतमध्ये घेऊन जातात आणि तेवढ्यात सत्या तिथे आलेला असतो. पंकजचं लक्ष सत्याकडे जातं.
आणि पंकजचं लक्ष सत्याकडे गेल्यानंतर लगेचच आता इकडे पंकज म्हणत असतो, म्हणजे हे सगळं सत्याने केलं आहे. तर आता इकडे मीराला सुधाकर विचारत असतात, पण मीरा मात्र काहीच बोलत नसते. शेवटी मीराने त्या चावीचा ठसा उमटून घेतलेला असतो डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी. तिला त्यामध्ये यश मिळेल का आणि जे गुपित तिला एवढे दिवस ती शोधते ते गुपित सापडेल का हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा साधी माणसं.